विमान उड्डाण करण्यासाठी आल्यानंतर त्यांची जेव्हा तपासणी केली गेली होती तेव्हा ते नशेत असल्याचं आढळलं होतं. मित्र हो, अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यासोबत विदीप जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. महाराष्ट्राला हादरा देणाऱ्या या घटनेतून बाहेर पडणं म्हणजे अनेकांना कठीण जात आहे. अगदी आज सुद्धा कठीण जात आहे. ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही त्यांना सुद्धा हा मोठा धक्का बसलेला आहे. बघा, ज्याला त्याला वाटतं अजितदादाच गेले असं नाही, आपल्याच कुटुंबातील कोणीतरी गेला आहे. पण बघा, राजकारण मात्र पुढे वेगानं निघालंय. राजकीय खेळ्या करून जरी सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी झाला असला तरी कार्यकर्ते आणि सामान्य माणूस आजही दुःखात आहे. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात नक्की कसा झाला, त्याला जबाबदार कोण, हा नक्की अपघातच आहे की घातपातही आहे, अशा प्रश्नाची उत्तरं म्हणजे नेमकी उत्तरं अजून तरी मिळालेली नाहीत. त्यासाठी काही काळ थांबावं लागेल, हे तर अगदी सत्य. या अपघाताच्या बाबतीत अनेक नेत्यांनी शंका उपस्थित केल्या, संशय घेतला, काही प्रश्नही विचारले. पण शरद पवार यांनी मात्र अत्यंत तातडीनं माध्यमांच्या समोर येऊन या संदर्भानं खुलासा केला. हे जे काही घडली दुर्घटना ही केवळ एक अपघात आहे, याचं राजकारण केलं जाऊ नये असं आवाहन शरद पवार यांनी केलं. आणि मग त्यानंतर हा विषय बऱ्यापैकी बाजूला पडलेला होता. पण आता अजित पवार यांच्या पक्षाचेच आमदार अमोल मिटकर यांनी या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केला आणि काही प्रश्न सुद्धा उपस्थित केले. त्यामुळं हा मुद्दा पुन्हा एकदा नव्यानं समोर आला. अमोल मिटकर यांनी आज एक पोस्ट केली आणि त्यामुळं पुन्हा ही दुर्घटना म्हणजे अपघात आहे की घातपात आहे याची चर्चा पुन्हा नव्यानं सुरू झाली. अमोल मिटकरी म्हणतात, गेले 3 दिवस मनात शंकेचं काहूर आहे, प्रश्नांचा अगडंब उसळतोय. मृत्यूचं राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही, मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय असं म्हणत त्यांनी काही प्रश्न विचारले. बघा, अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5च मृतदेह का सापडले? 6वी व्यक्ती गेली कुठं? टेक ऑफ आधी प्रवासी आधी डिजिटली नोंदलेली असते, मग त्यात विसंगती का? एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? एवढ्या वेळा पायलट सुद्धा का बदलले गेले? असे प्रश्न अमोल मिटकर यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी विचारले. प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही असं देखील त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. अमोल मिटकर यांनी यानंतर काही वेळातच पुन्हा आणखी दुसरी एक पोस्ट केली आणि त्यामध्ये त्यांनी विमानाची निवड आणि पायलट विषयी काही सवाल उपस्थित केले. उपमुख्यमंत्र्यांसारख्या अतिमहत्वाच्या व्यक्तीसाठी अपघात आणि सुरक्षा दोषांचा इतिहास असलेल्या लिअर जेट 45 विमानाची निवड कुणी आणि कोणत्या निकषावर केली असा सवाल त्यांनी विचारला. त्याचबरोबर अल्कोहोल संबंधित कारणावर शासकीय कारवाई म्हणजे निलंबनाची नोंद असलेल्या पायलट सुमित कपूर यांची ऐनवेळी नियुक्ती कोणाच्या निर्णयाने आणि कोणत्या मेडिकल फिटनेस, CRM आणि सेफ्टी क्लिअरन्सवर करण्यात आली, याबाबत सविस्तर तांत्रिक स्पष्टीकरण काय, असा थेट सवाल अमोल मिटकर यांनी विचारले आहे. अजित पवार यांचे विमान चालवणारे कॅप्टन सुमित कपूर यांच्याबाबत अत्यंत धक्कादायक माहितीचा उलगडा तर याआधीच झालेला आहे. कॅप्टन कपूर यांनी यापूर्वी मद्यप्राशन करून विमान चालवण्याचा प्रयत्न केलेला होता. विमान उड्डाण करण्यासाठी आल्यानंतर त्यांची जेव्हा तपासणी केली गेली होती तेव्हा ते नशेत असल्याचं आढळलं होतं. पण मित्रांनो, ही घटना काही एकदा नाही घडली, दुसऱ्यांदा म्हणजे 2 वेळा या घटना घडल्या. म्हणजे पुन्हा एकदा तशाच अवस्थेमध्ये ते आढळल्यामुळं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली गेली. मग असा इतिहास असताना सुद्धा या सुमित कपूर यांच्यावर अजित पवार यांच्या विमानाच्या उड्डाणाची जबाबदारी दिली गेली. खरं तर हे कसं काय आहे? तसं बघायला गेलं तर या विमानासाठी दुसरेच पायलट येणार होते, पण म्हणे ऐनवेळी ती पोहोचू शकले नाही, कुठं ट्रॅफिकमध्ये अडकले वगैरे, म्हणून ऐनवेळी या सुमित कपूर यांना पाठवलं गेलं, अशी माहिती सुद्धा आता पुढे आलेली आहे. अशा वेगवेगळ्या कारणांनी संशयाच्या जागा व्यापलेल्या असताना अजित पवार यांच्या जवळचे आमदार अमोल मिटकर यांनी आज पुन्हा संशय व्यक्त केला. अर्थात
या सगळ्या घटनांची चौकशी सुरू आहे, पण मिटकरी यांनी आज संशय व्यक्त केल्यामुळं पुन्हा नव्यानं याबाबत चर्चा सुरू झाली. पण बघा, या चर्चेला, या संशयाला तसा काही तार्किक आधार वाटत नाही. म्हणजे काही जरी असलं तरी बघा, या घटनेची पूर्ण चौकशी होईपर्यंत तरी कुठल्याही निकषापर्यंत पोहोचणं म्हणजे घाई होऊ शकते. चौकशी पूर्ण होण्याची प्रतीक्षा करणं एवढंच काय ते आता योग्य होईल. फक्त आता याची चौकशी निष्पक्ष आणि खरीखुरी होईल की नाही याबाबत सुद्धा अनेकांच्या मनामध्ये संशय आहे, संभ्रम आहे. पाहूया काय काय होतंय. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.